श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी आणि नागपूर भक्ती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 6 दिवसीय नागपूर भक्ती महोत्सवाची मंगळवारी 23 जून रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात सांगता झाली। 18 ते 23 जून 2026 या कालावधीत पार पडलेल्या या महोत्सवात राज्यभरातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार आणि वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण कोराडी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। भक्ती, अध्यात्म आणि समाज प्रबोधनाचा त्रिवेणी संगम असलेल्या या सोहळ्याला नागपूरसह संपूर्ण विदर्भातील हजारो नागरिकांनी हजेरी लावली। या 6 दिवसीय महोत्सवाची सुरुवात श्री कोराडी देवी आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या पूजनाने झाली होती। महोत्सवादरम्यान दररोज ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, अखंड हरिनाम महोत्सव, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ आणि हरी जागर यांसारख्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नेटके आयोजन करण्यात आले होते। पहाटेच्या काकड आरतीपासून ते रात्रीच्या हरी जागरापर्यंत भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। पारायणाचार्य एकनाथ महाराज कोष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ज्ञानेश्वरी पारायण संपन्न झाले, तर प्रमोद महाराज जगताप यांनी ज्ञानदेवांचे मागणे या विषयावर अभ्यासपूर्ण प्रवचन सादर केले। महोत्सवामध्ये प्रमोद महाराज ठाकरे, सुबोध महाराज महल्ले, बडा तात्या महाराज कराडकर, जयेश महाराज भाग्यवंत, कृष्णा महाराज चौरे, प्रवीण महाराज शेलार, बाळासाहेब महाराज देहूकर, संदीपान महाराज शिंदे आणि पांडुरंग महाराज खुले या राज्यभरातील दिग्गज कीर्तनकारांनी आपल्या कीर्तन सेवेतून भाविकांना आध्यात्मिक व नैतिक मार्गदर्शन केले। महोत्सवाच्या अंतिम दिवशी हरिभक्तपरायण श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांचे पारंपरिक काल्याचे कीर्तन पार पडले। त्यांच्या रसाळ निरूपणाने आणि हरिनामाच्या गजराने उपस्थित सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले होते। या भव्य महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान भक्ती महोत्सव समितीचे सदस्य आणि शेकडो स्वयंसेवकांनी अहोरात्र परिश्रम घेतले। खापरखेडा येथून वैभव काकडे यांची रिपोर्ट। वारकऱ्यांचं उपास्य दैवत असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपा आशीर्वादानं श्री रुक्मिणी मातेच्या अखंड वास्तव्यानं पुनीत झालेल्या या विदर्भ प्रांतामध्ये श्री क्षेत्र कोराडी येथं श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिराच्या प्रांगणामध्ये एक भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं सामुदायिक पारायण संपन्न होत आहे। आज या उत्सवाचा समारोप काल्याच्या कीर्तनानं होणार आहे। या समारंभाला खूप मोठं वैभव प्राप्त झालं। हजारो लोक ज्ञानेश्वरी पारायणाकरता बसलेले आहेत, कीर्तनाचा आस्वाद लोक घेत आहेत आणि त्याचबरोबर हजारो लोकांना महाप्रसादाचं, अन्नदानाचं या ठिकाणी वाटप केलं जात आहे। परमश्रद्धेय शांती ब्रह्मश्री मारुती बाबा कुरेकर यांचंही दर्शन आणि आशीर्वाद या सोहळ्याला लाभलेले आहेत। आणि या समारंभामध्ये हरिभक्तीपरायण श्री प्रमोद महाराज ठाकरे, हरिभक्तीपरायण जयेश महाराज भाग्यवंत, हरिभक्तीपरायण सुबोध महाराज महल्ले, हरिभक्तीपरायण श्री कृष्णा महाराज चौरे, हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज शेलार आदी तरुण प्रबोधनकारांची सकाळच्या सत्रात कीर्तनं झाली। सायंकाळच्या सत्रात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज हरिभक्तीपरायण गुरुवर्य बाळासाहेब महाराज देहूकर, त्याचबरोबर संतवीर गुरुवर्य बंडा महाराज कराडकर, गुरुवर्य संदीपान महाराज शिंदे, गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले आदी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीची कीर्तनं झाली। आज सकाळी आमच्या परंपरेचे हरिभक्तीपरायण सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनानं अर्थात काल्याप्रसादानं या उत्सवाची सांगता होते आहे। या समारंभाचा आधारस्तंभ असे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धुरंधर असं व्यक्तिमत्व राज्याचे महसूल मंत्री आदरणीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी खूप मोठा आधार या कार्यक्रमाला दिलेला आहे। त्यांच्या कुशल मार्गदर्शनानं हा उत्सव होतोय आणि नागपुरातील एक अत्यंत तरुण तडफदार असं एक वारकरी पंथाचं उमलतं असं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण सुबोध महाराज महल्ले यांनी या संपूर्ण उत्सवाचं नेतृत्व केलं आहे। मूर्ती लहान पण कीर्ती महान
अशा स्वरूपाचं हे व्यक्तिमत्व आहे आणि हजारो लोकांनी या संपूर्ण समारंभाचा लाभ घेतला. अशाच पद्धतीची मी महालक्ष्मी जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की असे वारंवार उत्सव व्हावेत, जे समाजाला, तरुण पिढीला मार्गदर्शक असे ठरावेत. या ज्ञानेश्वरी पारायणाचं नेतृत्व महाराष्ट्रातील एक पारायण महर्षी, हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज कुष्टी यांनी केलं. ही सुद्धा या समारंभाची जमेची बाजू आहे. तेव्हा असा हा समारंभ दृष्टादृष्ट विजय होवा विजय या ज्ञानेश्वर महाराजांच्या संकल्पनेला प्राप्त झालेला आहे. अशी वारंवार या ठिकाणी समारंभ व्हावेत आणि समाजाला श्रवण सुखाची, भक्तिसुखाची पर्वणी मिळावी अशी जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. महाराज, हा कार्यक्रम दरवर्षी होणार आहे का? तसं अजून निश्चित झालेलं नाहीये, परंतु तो व्हावा अशी मागणी भाविकांच्या सर्व स्त्रोतातून व्यक्त होते की हा दरवर्षी समारंभ व्हावा. तशा पद्धतीची समिती पुन्हा विचाराधीन तो ठेवलेला निर्णय होऊ शकेल.